या घटनेनं मानवी मन सुन्न केलं आहे. मित्र हो, आपलं राजकारण नासून गेलेलं आहे, सडून गेलेलं आहे. राजकारणातील विचार सुद्धा सडलेले आहेत. याचं प्रत्यंतर आपल्याला अलीकडच्या काळातील राजकारणामध्ये अनेकदा येताना दिसलं. सत्ता आणि खुर्ची यासाठी राजकारण कुठल्याही थराला जाऊ शकतं याची जाणीव आपल्याला अनेक वेळा झालेली आहे. गल्लीपासून दिल्लीपर्यंत अगदी सगळीकडे राजकारणाची एकच छाप दिसून येते. चेहरे वेगळे असतात, माणसं वेगळी असतात, प्रदेश वेगळे असतात, पण प्रवृत्ती मात्र जवळपास सारखीच असते. खुर्चीची हाव, ही खुर्चीची हाव आता किती टोकापर्यंत गेलेली आहे ही दाखवणारी एक अत्यंत अमानवी घटना नांदेड जिल्ह्यातल्या मुखेड तालुक्यामध्ये घडली. या घटनेनं मानवी मन सुन्न करून टाकलं आहे मित्रांनो, खिन्न करून टाकलं आहे. केरोळ गावचा 28 वर्षाचा पांडुरंग कोंड मंडले हा गावामध्ये सलून चालवतो. गावाचा सरपंच होण्याची स्वप्न त्याला पडली, पण त्याला 3 अपत्य होती. शासनाच्या नियमानुसार 2 पेक्षा 3 अपत्य असली तर निवडणूक लढवण्यासाठी तो अपात्र ठरतो. आणि या पांडुरंगला तर 3 अपत्य होती. एक 3 वर्षाचा मुलगा आणि 6 वर्ष वयाच्या 2 जुळ्या मुली. त्यामुळं आपल्याला निवडणूक लढवता येणार नाही याची धास्ती त्याला होती. धास्तीपेक्षा त्याला चिंता जास्त होती. आणि मग या समस्येतून मार्ग काढण्यासाठी या पांडुरंगनं गावचा विद्यमान सरपंच गणेश शिंदे याची मदत घेतली. दोघांनी मिळून या 3ऱ्या अपत्याला कमी करण्याचे अनेक मार्ग शोधले. सुरुवातीला एका मुलीला दत्तक देण्याचा किंवा दुसरीकडे सोडण्याचा विचार झाला. कागदोपत्री नाव कमी करण्यासाठी तो पुणे महापालिका कार्यालयात सुद्धा जाऊन आला, पण जन्म दाखल्यावर नोंद असल्यामुळं कायदेशीररित्या मूल कमी करणं अशक्य असल्याचं त्याच्या लक्षात आलं. आणि मग त्याचा सडका मेंदू अधिकच सडू लागला आणि सडके विचार त्याच्या मनात येऊ लागले. अखेर पोटच्या मुलीची हत्या करून हा अपघात असल्याचा बनाव रचण्याचं या दोघांनी मिळून ठरवलं. आणि मग 6 वर्षाच्या प्राची नावाच्या आपल्या चिमुकलेला त्यानं दुचाकीवरून तेलंगणातील निजामाबाद जिल्ह्यात नेलं. निजाम सागर कालव्याजवळ पोहोचल्यावर त्यानं अत्यंत निर्दयीपणे आपल्या पोटच्या लेकराला वाहत्या पाण्यामध्ये ढकलून दिलं. आजूबाजूच्या शेतात काही मजूर काम करत होते. त्या मजुरांना इथं काहीतरी घडलंय अशी त्यांना जाणीव झाली. त्यांना आवाजही आलेला होता. ते जेव्हा धावत धावत तिथं पोहोचले तेव्हा चिमुकलीचा मृतदेह पाण्यावर तरंगत असल्याचं त्यांना दिसलं. तेलंगणा पोलिसांपर्यंत ही माहिती पोहोचली. पोलिसांनी या चिमुकलीचा मृतदेह ताब्यात घेऊन तिचे फोटो वेगवेगळ्या माध्यमातून प्रसिद्ध केले. आणि नेमकं महाराष्ट्रातल्याच एका व्यक्तीच्या निदर्शनाला हा फोटो आला. त्यानं त्या मुलीला ओळखलं आणि पोलिसांना त्यांनी याची मुलीची ओळख सुद्धा पटवून दिली. आणि मग त्यामुळं नांदेड जिल्ह्यातल्या केरोळ गावात पोलीस पोहोचले. सरपंच होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या पांडुरंगनं पोलिसांना आधी हुलकावण्या देण्याचा प्रयत्न केला. पोलिसांची जेवढी म्हणून दिशाभूल करता येईल तेवढा सगळा प्रयत्न त्यांनी केला. शेवटी पोलिसांनी आपला खाक्या दाखवला आणि मग या नराधम पित्यानं आपला गुन्हा कबूल केला. निजामाबाद पोलिसांनी पांडुरंग कोंड मंडले याला अटक केली. त्याला मदत करणारा सरपंच गणेश शिंदे याला सुद्धा सहआरोपी केलं. दोघांवरही हत्या आणि गुन्हेगारी कट रचल्याचे गुन्हे दाखल केले. पण बघा, या घटनेनं मानवी मन सुन्न केलं आहे. खुर्चीचे हाव आणि राजकारणाची नशा किती टोकाची असू शकते हेच या घटनेनं दाखवून दिलं. राजकारणाचा एक काळा कभिन्न चेहरा या घटनेनं समोर आणला. एका खुर्चीसाठी आपल्या चिमुकल्या मुलीचा बळी देणारा बाप सुद्धा या महाराष्ट्रानं पाहिला. माणूस खिन्न झाला, सुन्न झाला.